नमस्कार मंडळी, यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू शकता किंवा अशा प्रकारे घरच्या घरीसुद्धा आपण साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा कशी मांडायची हे बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पूजेसाठी लागणारे साहित्य: जल, साखर, दही, मध, दूध, निरांजनी, घंटी, पांढरा भस्म, कापूर, महादेवाची पिंड, गणपती बाप्पाची मूर्ती, पांढरे वस्त्रमाळ, धूप, धोत्राचे फळ, विळ्याचे पान, सुपारी, शमीपत्र, बेलपत्र आणि पूजेसाठी लागणारे फुलं. पूजा मांडण्याआधी आपण महादेवांचा अभिषेक घालणार आहोत. मी इथे पंचामृताने अभिषेक घालणार आहे. तुम्ही फक्त कच्च्या दुधाचा सुद्धा अभिषेक घालू शकता. अभिषेक घालताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि चौरंग मांडलेला आहे. तुम्ही पाटसुद्धा घेऊ शकता. चौरंगावरती महादेवाचा फोटो मांडायचा आहे. त्यानंतर थोडासा अक्षदा ठेवून त्यावरती दीप प्रज्वलित करून घेणार आहोत. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहायची आहे. त्यानंतर एक विड्याचं पान घेऊन त्यावरती अक्षदा ठेवायचा व त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. गणपती बाप्पाला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करायची आहे. त्यानंतर महादेवाच्या फोटोला सुद्धा फुलं अर्पण करायची आहे व पांढरा भस्म लावून घेणार आहोत. त्यानंतर एका तामणामध्ये थोडासा अक्षदा घालून त्यामध्ये महादेवाची पिंड ठेवायची आहे. महादेवाच्या पिंडीला पांढरे वस्त्रमाळ व पांढरा भस्म अर्पण करायचा आहे. त्यानंतर जमा केलेले सर्व पाने व फुले आपण या ठिकाणी महादेवाला अर्पण करणार आहोत. तुम्हाला हवं त्या प्रकारे तुम्ही ह्या पूजेची सजावट करू शकता. मी इथे गजलक्ष्मीची स्थापना केलेली आहे. गजलक्ष्मीला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा व फुले अर्पण करायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे. गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर महादेवाची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे. त्यानंतर धूप दीप लावून ओवाळून घेतलेला आहे. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी महाशिवरात्रीची पूजा केलेली आहे. तुम्हाला ही पूजेची मांडणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.